नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण वाढलेल्या वजनावर नियंत्रण कसे ठेवता येईल हे आजच्या या टिप्सद्वारे पाहणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. फक्त 7 दिवसांमध्ये कमी होऊ शकते वाढलेले वजन. यासाठी 11 उपाय पुढे आहेत. लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होत नाही तर इतर आजारांना सुद्धा आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लड प्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा किंवा तरीही तासनतास जिममध्ये घाम गाळतात. तरीही वजन कमी होत नाही कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि कायम थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणं शक्य आहे. आज मी तुम्हाला असेच काही छोटे उपाय सांगणार आहे ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ ऋतूंमध्ये प्रत्येक मिळते, त्यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी आहे ती कमी होते. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास सुद्धा मदत होते. दिवसातून 2 ते 3 वेळेस ताक प्यावे. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या. दररोज 3 ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेलं पोट कमी होईल. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. तर हे चूर्ण ताकामध्ये टाकून प्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तोंड दूध, तोंड दही आणि तोंड पनीरचा वापर करावा. या पदार्थामध्ये कॅलरी कमी असतात परंतु पोट भरलेले जाणवते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा. वजन लवकर कमी करण्यासाठी इच्छा असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ, बटाटा, मैदा, साखर, तांदूळ कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ, डाळी, गहू, गाजर, पालक, सफरचंद, पपई या खाण्यावर जास्त भर द्या. अनेक सवयींना कंट्रोल करू शकत नाहीत. त्याच्या सवयी त्यांचे वजन कमी होऊ शकत नाही. फ्रीजमध्ये ठेवलेलं आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, चिप्स इत्यादी सतत खाल्ल्यामुळे तुमची कॅलरी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढते. म्हणूनच तुम्हाला तुमच्या खाण्यावर कंट्रोल केलंच पाहिजे. आजकाल लोक फळे आणि भाज्यांपासून अंतर राखल्याचं आपल्याला दिसतं. त्याऐवजी ते जंक आणि प्रोसेस्ड फूड खाण्यास अधिक प्राधान्य देतात. त्यांची हीच सवय त्यांना वजन कमी करण्यापासून रोखते. डाएटमध्ये असे पदार्थ अनहेल्दी सामील करण्याऐवजी फ्रेश फळे आहेत भाज्यांचा समावेश करा. यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात जे तुमचं वजन कमी करू शकतं. मात्र फळे लिमिटमध्येच खा. तसेच भाज्यांमध्ये अधिक करून हिरव्या पालेभाज्या खा. साखर शक्यतो बंद करा. वजन वाढवण्यासाठी किंवा वाढवण्यामध्ये साखरेची भूमिका फारच महत्त्वाची ठरते. साखरेमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू नसलेली कॅलरीज असते. तसेच यामध्ये विटॅमिन, खनिज, प्रोटीन, फॅट आणि फायबर सारखी पोषक तत्व देखील नसतात. साखर खाल्ल्याने कॅलरीचा इनटेक फारच वाढतो. आपण तसेही दिवसातून 3 ते 4 वेळा चहा, कॉफी आणि इतर साखरेचे पदार्थ खाऊन मोठ्या प्रमाणावर एक्स्ट्रा कॅलरीज घेत असतो. त्यामुळेही आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे ते कमी करा. तर तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या